ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। पालघर रेल्वे स्थानकावरती झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवरती सध्या दिसून येतोय। पहाटेपासून डहाणू ते विरार ही लोकल सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत। गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरती कामावरती जाणाऱ्यांची मोठी गर्दी वाढू लागलेली आहे। संतोष पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। संतोष, सध्या काय परिस्थिती आहे? अमोल, आपण पाहिलं की काल संध्याकाळी जवळपास 5:30च्या सुमारास ही गुजरातहून मुंबईकडे जाणारी ती मालगाडी होती, ती पालघरच्या स्थानकाजवळ त्याचे काही डबे घसरले। त्याच्यातनं 8 डबे जे घसरले होते त्याच्यापैकी 2 डबे पलटी झाले होते। त्यामुळे ट्रॅक नंबर 2, 3 आणि 4 हे पूर्णपणे नादुरुस्त झाले होते आणि ते दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे त्याचा प्रभाव असा आहे की पूर्णपणे लोकल सेवा आहे विरार ते डहाणू ती पूर्णपणे बंद आहे। ज्या शटल आहेत त्या आता काही रद्द करण्यात आलेल्या आहेत अप आणि डाऊनच्या। त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या अतिविलंबाने आता सुरू आहेत। मात्र चाकरमाने आहेत ते सध्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर गर्दी करतायत। दुसरीकडे पाहायला गेलं तर एसटी महामंडळाकडून बस सोडण्याची व्यवस्था केलेली आहे। मात्र जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची सुद्धा दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे तिथेही ट्रॅफिक आहे। त्यामुळे चाकरमान्यांचे पूर्णपणे आज हाल आहेत, कारण कोणी कामावर जाऊ शकतील की नाही ही सुद्धा शक्यता नाही आणि हे काम जवळपास 4 ते 5 तास अजूनही सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली। अमोल, संतोष, आता पर्यायी म्हणून बसकडे बघितलं जातंय। बस कुठून कुठून सोडण्यात आलेल्या आहेत प्रवाशांसाठी? अमोल, पालघर आणि बोईसर ह्या स्थानकातून बस आहेत त्या विरारसाठी सोडण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे पाहायला गेलं तर विरारवरून सुद्धा इकडे येणाऱ्या बस आहेत ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुसऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या बसेस आहेत जे रेल्वेने प्रवास करून जाणार होते त्या सुद्धा बसेस त्या स्थानकातून सध्या सोडण्यात येत आहेत। निश्चित आणखी किती वेळ लागेल? कारण 5 तास सांगितलेले होते, अजूनही काम सुरूच आहे। पुढच्या किती तासांमध्ये हे काम मार्ग पूर्ववत होणार आहे? कारण हे मालगाडीचे जे 8 डबे घसरले होते त्यापैकी 2 डबे पूर्णपणे पलटी झाले होते आणि विशेष म्हणजे ह्या मालगाडीमध्ये जे लोखंडी पत्र्याचे रोलर होते ते अस्ताव्यस्त सर्व ट्रॅकवर गेले। त्याच्यामुळे जे ट्रॅक आहेत तेच उखडले गेले होते, त्यामुळे ट्रॅक दुरुस्तीला आता वेळ लागणार आहे। आता जरी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते की 5 ते 6 तास अजून दुरुस्तीला लागतील, मात्र तशी शक्यता वाटत नाही। ह्या विलंब वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। अमोल, संतोष, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। इकडे 10 वर्षातल्या घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे